नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर लवकरच आता आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। तर बरेच लोक हे गणपतीची स्थापना करतात व त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतात। तर मोदक हा जो आहे हे गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ आहे। त्यामुळे बरेच लोक हे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक गणपती बाप्पांना दाखवतात। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक सिरीजच्या रूपात तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवरील नवनवीन मोदकाच्या रेसिपी व नवनवीन रेसिपी पाहायला मिळेल। तर वीनास किचनमध्ये आज मी बनवणार आहे तळणीचे मोदक। त्यासाठी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया व त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 2 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा, 2 ते 3 चमचे तूप घेतलेला आहे, चवीनुसार मीठ व भिजवण्याकरता पाणी। सर्वात प्रथम आपण पाणी तयार करण्यासाठी लागणारं पीठ तयार करूया। त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, हा चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। यामुळे हे जे मोदक आहे हे खुसखुशीत व कुरकुरीत होतात। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कळकळीत गरम असं आपल्याला तूप घालायचं आहे, जेणेकरून छान असा खुसखुशीतपणा येईल। आता आपण याला मिक्स करून घेऊया। तूप गरम असल्यामुळे सर्वात प्रथम मी चमच्याने याला मिक्स करत आहे। आता आपण हे तूप हाताने छान असं या पिठामध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून हे तूप या पिठाला छान असं एकसारखं लागेल व त्यामुळे आपल्या हा पारा छान अशा खुसखुशीत होईल। आता तूप छान मिक्स झालेला आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण याचा घट्टसर पीठ मळून घेऊया। तर आपल्याला याचं छान असं घट्टसरच पीठ मळायचं आहे। जर पातळ मळलं तर आपल्याला छान असे मोदक बनवता येणार नाही व तळल्यानंतर सुद्धा ते छान असे खुसखुशीत होणार नाही, नरम पडतील। त्यामुळे आपल्याला थोडं घट्टच पीठ मळायचं आहे। पीठ छान मळून झालेलं आहे, 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत आपण त्याचं सारण बनवूया। त्या सारणासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी खोबऱ्याचा किस, त्यानंतर अर्धी वाटी गूळ, 1 चमचा भाजलेला खसखस व 2 ते 3 बदाम घेतलेले आहे। तुम्ही आणखी काही ड्रायफ्रुट्स यामध्ये ऍड करू शकता। तर सर्वात प्रथम मी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचा आपण बारीक केलेला किस घालायचा आहे किंवा याला खोवलेला नारळ सुद्धा म्हणतात। तर याला मीडियम फ्लेमवर आपण हलकसं भाजून घेऊया। जास्त आपल्याला ड्राय करायचं नाही, हलकसं ओलच ठेवायचं आहे। थोडं गरम झालं की यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ घालायचा आहे। तर हे जे प्रमाण आहे हे असेच घ्यायचं आहे। जर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवले तरी चालेल, परंतु 1 वाटी खोबऱ्याला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे व याला मीडियम फ्लेमवर छान असं हलवत तो छान असा मऊसूद होईपर्यंत किंवा त्या खोबऱ्यामध्ये एकजीव होईपर्यंत आपल्याला याला परतायचा आहे। तर जो गूळ आहे तो या खोबऱ्यामध्ये छान असा एकजीव झालेला आहे, त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे व छान असा ओलसर झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे 1 चम्मच भाजलेली खसखस, यामुळे या सारणाला छान चव येते। यामध्ये आता घालायचे आहे काही ड्रायफ्रुट्स, तर मी या ठिकाणी बदाम घातलेले आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी विलायची व जायफळ सुद्धा घालायची आहे। तर व्हिडिओमध्ये हे स्किप झाल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही। तर यामध्ये थोडीशी विलायची व जायफळ सुद्धा घालायची आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। विलायची व जायफळ घातल्यावर जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही। तर मस्त असं हे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण याचे मोदक बनवायला घेऊया। मळून घेतलेलं पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे। आता याला हलक्या हाताने आपण छान असं आणखी थोडं मळून घेऊया। तर हलक्या हाताने आपण याला थोडंसं मळून घेतलेलं आहे। आता आपण याची पारी लाटून घेऊया। त्यासाठी मी याचा एक गोळा घेतलेला आहे। आता या गोळ्याचा आपण छान अशी पारी लाटून घेऊया। मोठी पारी आपल्याला लाटायची आहे, त्यामुळे मी मोठा गोळा घेतलेला आहे। आता याला आपण छान असं मीडियम कन्सिस्टन्सीचं लाटून घेऊया।
अगदी जाडसुद्धा नाही, अगदी बारीकसुद्धा नाही, अगदी पातळसुद्धा आपल्याला लाटायचं नाही, नाहीतर आपल्याला मोदक छान असे त्याला कळ्या पाडता येणार नाही व तळताना सुद्धा ते फुटतील. तर मीडियम कन्सिस्टन्सीचं मी येथे लाटून घेतलेलं आहे. छोटी अशी वाटी घेतलेली आहे व त्याने एकसारखे याचे छान असे गोल गोल आपण पाऱ्या करून घेतलेल्या आहे. जेणेकरून भरपूर पाऱ्या होतील, त्यामुळे मी एक मोठी पाती लाटून त्याच्या भरपूर अशा छोट्या छोट्या पात्या करून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे संपूर्ण पात्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला याचे मोदक बनवायचे आहे. तर ह्या मला थोड्या छोट्या वाटते, त्यामुळे मी आणखी थोडं याला लाटून घेतलेलं आहे. याला मी थोडं लाटून घेतलेलं आहे. तुम्ही जर यापेक्षा थोडी मोठी वाटी वापरली तर तुम्हाला लाटायचं गरज पडणार नाही. आता हे सारण या पातीवर छान असं फिक्स करायचं आहे व त्यानंतर याला आपल्याला कळ्या पाडायच्या आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बोटाच्या साहाय्याने याच्या कळ्या करायच्या आहे, जेणेकरून ते मोदक असे दिसायला सुद्धा छान दिसेल व त्याला छान अशा कळ्या सुद्धा येतील. तुम्हाला जास्त कळ्या पाडायच्या असेल तर तुम्ही जास्त कळ्या सुद्धा पाडू शकता किंवा कमी कळ्या पाडल्या तरी सुद्धा हे मोदक दिसायला छान लागतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर अशा प्रकारे आपले हे मोदक छान असं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी झटपट हे मोदक होतात. बनवायला सोपी तर आहेच आणि चवीला तर अतिशय उत्तम आहे. आणि हे मोदक तुम्ही 7 ते 8 दिवस स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. जर तुम्हाला मोदक बनवायला वेळ मिळत नसेल तर अशा प्रकारचे मोदक तुम्ही बनवून ठेवले तर 7 ते 8 दिवस हे अजिबात खराब होत नाही व तुम्ही ते वापरू शकता. तर अशा प्रकारे मी दुसरा सुद्धा मोदक तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अशा प्रकारे आपल्याला याच्या कळ्या करून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला हातावर मोदक जमत नसेल तर अशा प्रकारे पोलपाटावर ठेवून आपल्याला हा मोदक अशा प्रकारे कळ्या काढून त्यानंतर आपल्याला हा मोदक बनवू शकतो. मोदक बनवायला अतिशय सोपी आहे आणि अशा प्रकारचे मोदक तुम्ही या गणपतीला नक्की आवर्जून बनवून बघा. तर अशा प्रकारे आपले हे मोदक तयार झालेले आहे. तर मस्त असे याला कळ्या आलेला आहे व आपला मोदक सुद्धा छान असा तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी संपूर्ण मोदक बनवून घेतलेले आहे. मस्त असे पांढरे शुभ्र मोदक आपले तयार झालेले आहे. आता हे मोदक आपण तळून घेणार आहोत. तळण्याकरता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल हलकंसं गरम झालेलं आहे, जास्त आपल्याला तापवायचं नाही, नाहीतर आपले हे मोदक जे आहे ते वरतून लवकर तळल्या जाईल व आतमधून ते कच्चे राहतील. तर मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे तेल गरम करायचं आहे. एक एक करून आपल्याला यामध्ये मोदक घालायचे आहे व मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मोदक तळायचे आहे. अगदी लो किंवा अगदी हाय फ्लेमवर आपल्याला हे मोदक तळायचे नाही, नाहीतर हे मोदक खूप जास्त लालसर होतात, आतमधून कच्चे राहतात. एक साईड छान अशी तळल्या गेली की त्यानंतरच आपल्याला हे मोदक पलटवायचे आहे. जर लगेच पलटवले तर हे मोदक आतमधून सुटू शकतात, त्यामुळे त्यातील सारण सुद्धा बाहेर येऊ शकतं. तर मीडियम फ्लेमवर आपले हे मोदक छान असे तळून झालेले आहे. तर आता मी हे मोदक काढून घेणार आहे. तर मस्त असे आपले हे तळणीचे मोदक तयार आहे. तर मी तुम्हाला एक मोदक तोडून सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा हा खुसखुशीत झालेला आहे, आतपर्यंत छान असा तळला गेलेला आहे. सारण सुद्धा खूप छान यामध्ये भरल्या गेलेलं आहे. तर मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत मोदक तयार झालेले आहे. तुम्ही या गणपतीला अशा प्रकारचे मोदक नक्की ट्राय करून बघा. जे प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्या प्रमाणात एक 20 ते 25 मोदक याचे होतात. जर यापेक्षा जास्त बनवायचे असेल तर साहित्याचे प्रमाण तुम्ही थोडे जास्त वापरले तरीही चालेल. अगदी परफेक्ट असे हे मोदक तयार होतात. तर आता मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत तळणीचे मोदक तयार आहे. कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल व वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर भेटूया अशीच एक मोदकाची रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, खात राहा. धन्यवाद.